नमस्कार. TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे. बघा, आपल्याला डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळून जवळजवळ महिनाच होत आलेला आहे, पण अजूनसुद्धा आपल्याला जो जानेवारीचा 7वा हप्ता आहे तो आपल्याला मिळालेला नाही. तुम्हाला डिसेंबर महिन्याचा हप्ता भेटला का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. भेटला असेल तरी सांगा आणि नसेल भेटला तरी सांगा. आज आपण जानेवारीचा हप्ता कधी भेटेल आणि किती भेटेल याची माहिती आपण बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला, वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो बघू शकता. बघा, संक्रांत झाली पण सरकारला लाडकी बहिणीची आठवण नाही आली. कधी येणार जानेवारीचा हप्ता? तर बघा, इथे काय झालं की आपल्याला वाटत होतं की संक्रांतीच्या आदल्या दिवशी किंवा नंतर दुसऱ्या दिवशी पैसे येईल, पण 7वा हप्ता आपल्याला पहिल्या दिवशी नाही भेटला आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा भेटलेला नाही. तर आता जानेवारीचा हप्ता आपल्याला कधी भेटणार आणि किती भेटणार त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तरी माझी सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे, जर तुमच्या काही समस्या असतील लाडकी बहीण योजनेबद्दल तर त्या तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. तुमच्या कमेंटचं आम्ही पूर्णपणे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तर बघा, महाराष्ट्र सरकारने जुलै 2024 पासून सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लोकप्रिय ठरलेली आहे. तर बघा, ही जी योजना आहे ही जुलै 2024 पासून सुरू केलेली आहे आणि खूप भारतामध्ये प्रसिद्ध आणि लोकप्रिय सुद्धा झालेली आहे. या योजनेमुळे 2,52,00,000 महिलांना लाभ मिळालेला आहे. सरकारने डिसेंबर 2024 मध्ये महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जमा केले आहे. तर बघा, काय झालेलं होतं की जो 6वा हप्ता आहे आपला, हा 6वा हप्ता आपल्याला डिसेंबर महिन्यात म्हणजे 24 डिसेंबरपासून ते 30 डिसेंबर दरम्यान आपल्याला 1,500 रुपये इथे मिळालेले आहे. मात्र काय झालेलं आहे की जानेवारी महिना आता संपत आलेला आहे. आजची आहे तारीख 17, पण अजूनसुद्धा आपल्या खात्यामध्ये जो 7वा हप्ता आहे तो अजून जमा झालेला नाही आहे. त्यामुळे महिला आता चिंतित आहे. आतापर्यंत महिलांना 9,000 रुपये भेटलेले आहेत. तर बघा, आतापर्यंत काय झालेलं आहे की जुलैपासून तर डिसेंबरपर्यंत महिलांना इथे 9,000 रुपये भेटलेले आहे. तुम्हाला यामागे सर्व हप्ते भेटले का ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून आम्हाला कळेल की किती महिलांना अजूनसुद्धा पैसे मिळालेले नाही. बघा, आता काय झालं की डिसेंबरच्या हप्त्यानंतर महिलांची अपेक्षा आहे की आपल्याला जानेवारीचा हप्ता कधी भेटेल असं महिलांच्या मनात आहे. बघा, डिसेंबरमध्ये हप्ता मिळाल्यानंतर महिलांना अपेक्षा होती की संक्रांतीच्या निमित्ताने जानेवारीचा हप्ता मिळेल. तर बघा, काय झालेलं आहे की डिसेंबरचा हप्ता आपल्याला लेट भेटला, महिन्याच्या शेवटी भेटला. तर महिलांना काय वाटत होतं की जो आता आपला जानेवारीचा हप्ता आहे तो आपल्याला संक्रांतीच्या दिवशी आदल्या दिवशी भेटेल किंवा नंतर दुसऱ्या दिवशी भेटेल असं महिलांना वाटत होतं, पण अद्याप त्यावर सरकारकडून कोणतेही स्पष्ट संकेत नाही. तर बघा, काय झालेलं की अजूनसुद्धा सरकारकडून असे कोणतेही स्पष्ट संकेत नाही की तुम्हाला जानेवारीचा हप्ता या तारखेला भेटेल. अजूनसुद्धा सरकारने ते स्पष्ट केलेलं नाही आहे. महिलांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे की जानेवारीचा हप्ता कधी जमा होणार? तर बघा, आता महिलांनी प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे की बुवा आम्हाला जानेवारीचा हप्ता आहे तो कधी भेटेल, अशा महिला आता प्रश्न करत आहे. बघा, बजेटमध्ये बदलायची शक्यता. महायुती सरकारने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महिलांना 1,500 रुपये हप्त्याऐवजी 2,100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. बघा, काय झालं होतं की जेव्हा आपल्या विधानसभेच्या निवडणुका चालू होत्या त्यानंतर सरकारने असं सांगितलं होतं की महायुती सरकारने जर आमचं सरकार पुन्हा सत्तेवर आलं तर आम्ही महिलांना 1,500 ऐवजी 2,100 रुपये देऊ असं त्यांनी आश्वासन दिलं होतं लाडक्या बहिणींना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजेटमध्ये यावर विचार केला जाईल असे सांगितले. बघा, यावरच आपले जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलेलं आहे की जे आपलं पुढचं बजेट येईल त्या बजेटमध्ये याचा आम्ही विचार करू असं त्यांनी सांगितलेलं. त्यामुळे मार्च महिन्यातील अर्थसंकल्पात योजनेत सुधारणा होण्याची शक्यता आहे. बघा, आता जे आपलं बजेट होणार आहे मार्चमध्ये होणार, अर्थसंकल्प सादर होणार आहे, त्या अर्थसंकल्पाने आपल्याला 2,100 रुपयाची ती तरतूद होऊ शकते. आता नेमके जे आपले माजी मंत्री आहेत छगन भुजबळ हे लाडक्या बहिणी योजनेबद्दल काय म्हणाले ते सुद्धा एक थोडक्यात माहिती आपण बघूया. बघा, दरम्यान ज्या महिलांनी या योजनेसाठी पात्रता नाही त्यांनी स्वतःहून योजना सोडावी असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले. बघा, जे आपले माजी मंत्री आहेत छगन भुजबळ हे काय म्हणाले आहे की ज्या महिलांना या योजनेसाठी पात्रता नाही, म्हणजे ज्या महिला या त्यांच्या नियमात बसत नाही, जे निकषात बसत नाही, त्यांनी स्वतःहून या योजनेचा लाभ सोडावा असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे म्हणाले आहेत. त्यांचा यावर आणखीन खुलासा करताना सरकारने आतापर्यंत दिलेली रक्कम परत मागणार नसल्याचे स्पष्ट केलेले आहेत. बघा, काही महिला म्हणत होते की त्यांनी असं म्हटलं म्हणजे जे आपले या मागचे जे पैसे त्यांनी दिलेले आहे ते पैसे वापस घेतील, पण असं नाही. त्यांनी सांगितले, स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जी रक्कम त्यांनी दिलेली आहे ती परत करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. मात्र निकषांमध्ये बसत नसलेल्या महिलांबाबत तक्रार आल्यास कारवाई होणार असल्याचा इशारा देखील सरकारने दिलेला आहे. बघा,
पण याउलटच काय झालं आहे की ज्या महिला निकषात बसत नाही, त्यांचे जे नियम आहे, त्यांचे जे निकष आहे, त्या निकषात ज्या महिला बसत नाही, जर त्यांची तक्रार आली तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारासुद्धा सरकारने इथे स्पष्टपणे दिलेला आहे. महिला मतदारांमध्ये महायुतीचा प्रभाव. लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी निवडणूक रणनीतीतील महत्त्वाचा भाग ठरलेली आहे. महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून सरकारच्या धोरणांना पाठिंबा दिला. आता या योजनेतील पुढील टप्प्यावर महिलांचे लक्ष आहे. आता नेमकी यावर सरकारची भूमिका काय आहे? आता नेमकं जानेवारीचा हप्ता कधी भेटेल यावर सरकारची भूमिका काय आहे ते बघा. महिला मतदारांना खुश ठेवणे हे सरकारचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. त्यामुळे जानेवारीचा हप्ता लवकरच जमा होईल अशी महिला आहे. तर बघा काय होणार आहे की महिलांना खुश ठेवणे हे सरकारची प्राथमिक उद्दिष्ट आहे, त्यांचा तो हेतू आहे आणि त्यामुळे काय होणार आहे की तो जानेवारीचा हप्ता आहे तो आपल्याला लवकरच भेटणार आहे अशी एक आशा आहे. शिवाय योजनेच्या अंमलबजावणीतील पारदर्शकता देखील भर दिला जाणार आहे. महिला मतदारांचा विश्वासाचे भविष्य. महिला मतदारांनी योजनेला मोठा प्रतिसाद दिला असला तरी सरकारने वेळेवर हप्त्याची पुरवठा न केल्यास त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ शकतो. बघा इथे काय म्हटलेलं आहे की जर सरकारने त्यांना वेळेवर पैसे नाही दिले, त्यांना वेळेवर जर हप्ता जर नाही दिला तर काय होतं की ते महिलांच्या विश्वासाला इथे तडा जाऊ शकतो. तर बघा अशी ही माहिती होती. आपल्याला जो जानेवारीचा हप्ता आहे तो लवकरात लवकरच मिळणार आहे असे संकेत अजून तर सुद्धा सरकारने दिलेले नाही, पण एक आशा आहे की आपल्याला जानेवारीच्या शेवटपर्यंत हे जे पैसे आहे ते भेटू शकते. माहिती आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तर चला भेटू एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद.